सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू वावेरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवा करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग 4 चरणाचा भर असणारा या अभंगामध्ये असणारे महाराज आता आपल्याला सांगायचंच काम नाही असणार सबदेवनके बाबा बडीदेव आपण त्याच्याच प्रांगणामध्ये असणार म्हणजे शिवबाबाचा असणार तोंड भरून वर्णन करणारा अभंग आहे का ऐका ना कोणाला कोणाचं वर्णन करायचे अधिकार नसते बरं पहिलवानाचं वर्णन पहिलवानानंच करावं मृदंग्याचं वर्णन मृदंग्यानंच करावं आम्ही उगाच मला हे बोलवा ते बोलवायला जमत नाही असणार तसं नाथ महाराज असणारे शिवाचं वर्णन करायचं असणार आमच्या शिवजीचं नाथ महाराज अधिकार उगा 2 मिनिटात असणार ऐका ना नाथ महाराज म्हणजे साधे नाथ महाराज नाही शांती ब्रह्म असणार ऐका नाथ बाबाच्या घरी असणार भगवंतानं कमीत कमी 36 वर्ष न सांगता करी सर्व काम ऐका ना नाथ महाराजा घरचं धुणं धुवावं का नाथ महाराज घरी असं पाणी व्हावं का नाथ महाराजाला चंदन उगाळून देण्याचं श्रीखंड्या रूपानं आमच्या भगवंतानं काम केलं आहे का अहो एवढंच नाही माऊलीच्या कंठाला म्हणजे असणारी मुळी लागली अंजान वृक्षाची माऊलीने असणारा दृष्टांत दिला ना आता तुम्ही आळंदीला यावं या मधात समाधी उघडा कंठाला मुळी लागली असणारी मुळी बाजूला काढावो माऊलीने ज्याला दृष्टांत दिला म्हणजे साधे नाहीत ना आत्मा विचार करा एवढ्यानं वागला नाही आपल्याला जरासं जर कोणी बोलत तर मला सांगा किती राग येईल कमीत कमी प्रत्येक गावामध्ये चांगल्या जोगडी असतातच नाथ महाराजाला राग आणण्याकरता काय काय प्रयत्न केले विचार करा कमीत कमी एक महंत असणारा 100 वेळा अंगावर झोपला तरी नाथ महाराजाला राग आला नाही ऐका शेवटला त्यालाच मला मुक्त केलं ऐका तेवढ्या लागला नाही एक ग्रस्त असणारा नाथ महाराज मंदिरामध्ये पूजा करताना पायामध्ये पादत्रानं जोडे घालून त्यानं यावं आणि नाथ महाराज डायरेक्ट मांडीवर बसावं पायात बूट घालून तसंच येणं मांडीवर बसणं नाथ महाराज म्हणजे काय मी भाग्यवान आहे बाबा देवाबा तुम्ही आले काय मी भाग्यवान आहे रागाला नाही नाथ महाराज घरी आमची ऐका ना दररोज पुरणपोळ्याचं जेवण असणार वगराळ वगराळ साखर आणि आमच्या गिरजामाईनं वाढायचं तेवढ्यामध्ये आदर गेला गिरजामाईच्या पाठपोळी जाऊन ऑटोमॅटिकच बसला नाथ बाबानं म्हणाव गिरजा पाठीवर मालकीनं सांगावं मालक चिंता करू नका मला हरिपंडिताला कडवर घेऊन वाढायची सवय आता आपल्या पत्नीच्या अंगावर जर कोणाला उडी मारून जर पाठपोळी बसलं तर आपण काय म्हणू म्हणतो ना कानाच्या खाली गणपती काचा असते ते मला कळत नाही कानाच्या खाली गणपती काढू नाथ महाराजाला म्हणजे राग आला नाही मला सांगायचं एवढंच नाथ महाराजाचा अधिकार आणि त्या नाथ महाराजानं आमच्या बाबाचं वर्णन केले आहे का तत्पुरी परिवार काहीतरी पर्याय द्यावा लागेल ना ऐका तर या ठिकाणी असणाऱ्या नागनाथ बाबाच्या प्रांगणामध्ये असणार अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातली पहिल्या दिवसाची सेवा आपल्या सगळ्या मूर्खाकडे ऐका पहिला मुद्दा पण दुसरा मुद्दा ऐका एवढा सुयोग घडून आणण्याकरता वय आमचे आदिनाथ महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी धन्य माता पिता तयाच्या पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास धर्म घेती ऐका ना आता आमचे रामकिशन खैरे मांडी असेच निघत ऐका ना शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता जिजाऊ लागलच ना पाटील तसं मला सांगा भाग्य आमच्या बाबाचं असणार एवढा हिऱ्या जन्माला मला सांगा ना
आमचे तर 15-16 वर्ष अवस्था बालपण गेली नेता तरुणपणी विषयी अवस्था काही सोंग केले तरी मायबाप म्हणतात आमचं लहानच आहे पिंट्या. मला सांगा अवघड आहे की नाही हो? पण पहा बिचारे कधी गेलेले माहीतच नाही पण आलेले माहीत झालेत आपल्याला. त्याचा उपकार त्याच्या बाबतीला सौजन्य आमचे ते रामकिशन भाऊ असणार यायचं 101% सहकारी. आणि त्याच्यात पुन्हा दुधात साखर आमचे शेठजी यायची पुन्हा दुधात साखर. आता ते आमचे यादवराव आमचे माऊली त्याचं नाव तोंडात घ्यायला नाही नारायणराव यश. आता ते राजीनाथ आमचे पांढरण गोवा शिनू तात्या मृदंगाचारी असणारे सगळे सहकारी सगळे एकेकावनी बळी रे एकेकाचे नाही म्हणू व्यापारे. हे विश्वाचे होय समारे एवढे रत्ती आरती रत्ती पण मी एकला बोलतो मंदमती. बरं माती येत नाही अगोदर सूचना द्यावर मी कीर्तनकार नाही. पहिलं काहीतरी बुधवन चालू काम करण्याकरता आम्ही उभं केले. बरं नाराज होणार का तुम्हाला 2 घंटे आपले व्यर्थच गेले. व्यर्थ म्हणूनच लोक आकडा लावतात ना पण गेला म्हणून लावायचा. आला तर आला हुकला तर हुकला. तसं ऐका मला काय म्हणायचंय या ठिकाणी असणारी श्रीमद भागवत कथा ऐका जी तुम्ही भक्त भागवत करा ते हित साच करा. ऐकायचं खरं हित करायचं असेल तर भागवत ऐका. ज्ञानेश्वरी पारायण ऐका ना. आपल्याला त्याची किंमत वाटत नसेल ज्ञानेश्वरीची पण ऐका. आमच्या जनाबाईने वर्णन केले वाचेल जो कोणी जणी त्याचे लोटांगणी ऐका. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. तुला पहावे हो तुला पहावे डोला पाहावे कुलधरी वाचावी ज्ञानेश्वरी.